नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आंतरभारतीय 10वी या पाठ्यपुस्तकातील दासपीठिका ह्या पाठ आपण याच्या अगोदर बघितला आहे. खूप सुंदर पाठ आहे. जो पाठ अनिल अवचट साहेबांनी लिहिलेला पाठ आहे. यावर आधारित आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या पाठामध्ये आपण बघितलेला आहे कशा पद्धतीने मानवाचा आणि डासांचा संबंध दाखवला आहे आणि डासांनाही भावभावना असतात मनुष्यासारखा, तरीसुद्धा मानवाचा म्हणजे विचार करतात ह्या याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि त्याच्यासाठी ते कशा पद्धतीने मनुष्याला चावल्यानंतर त्याला त्रास होणार नाही, रोगाचा प्रसार होणार नाही, ह्या सगळ्यासाठी त्यांनी जनरल मीटिंग भरवतात आणि त्याच्यामध्ये चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये ते अशी एक अनेस्थीसियाची लस शोधून काढतात आणि ते वनस्पतीच्या माध्यमातून तयार करतात आणि ते घेतात, ज्याच्यामुळे मनुष्याला जास्त त्रास होत नाही. आणि अँटीबायोटिक्स घेतात. अँटीबायोटिक्स म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे, अशा सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात आणि ज्याच्यामुळे मनुष्यसुद्धा समाधानी होतो. हे सगळं आपण दासपीठिका ह्या पाठामध्ये बघितलं आहे मित्रांनो. तर आता आपण काय करणार आहोत, याच्यावर स्वाध्यायावर चर्चा करूया. ठीक आहे, तर चला करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला पाठाच्या आधारेच याचं हे सांगणार आहे, तर तुम्ही ते खून करून घेत चला. ठीक आहे, कुठे कुठे मी सांगतो ते. ठीक आहे, तर सर्वात पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. आकृत्या पूर्ण करा. ठीक आहे, तर डासांचा त्रास वाचवण्यासाठी केलेले उपाय म्हणजे मनुष्याने डासांचा त्रास वाचवण्यासाठी कोणते उपाय केलेत असे आपल्याला आकृती बनवायची आहे. याच्यात तुम्ही बॉक्स वगैरे देऊन तुम्ही ते लिहू शकता. तर कोणते उपाय केले मी तुम्हाला दाखवतो. इथे आपल्याला पाठामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा जो पहिला उतारा आहे त्याच्यामध्ये पहा, त्यांनी काय केले, संध्याकाळी खोलीचे दार बंद केलं, पहिला उपाय. दुसरा, खिडक्या बंद करून पाहिला. ठीक आहे. तिसरा, अंगाला मलम चोपडून बघितला. चौथं, डासांना हटवण्यासाठी अगरबत्ती लावली. चौथं. ठीक आहे, हे सगळं त्यांनी करून बघितलं. शेवटी पंखासुद्धा त्यांनी लावला. ठीक आहे, पंखा पण त्यांनी लावला. तर असे 5-6 उपाय त्यांनी करून बघितले, म्हणजे मच्छर होते, जे डास होते त्यांना दूर करा. तर तुम्हाला हे उत्तर तिथे लिहायचं आहे या आकृतीमध्ये. संध्याकाळी खोलीची दार खिडक्या बंद ठेवली, अंगाला मलम चोपडून बघितलं, अगरबत्ती लावली. तर हे 4 उपाय तुम्हाला समजलं मित्रांनो. तर असं हे लिहून टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, डासांच्या मते करत असलेल्या चुकीच्या गोष्टी. मनुष्य म्हणजे डासाच्या मते मनुष्य कोणत्या चुकीच्या गोष्टी करतात त्याच्याबद्दल आपण पाठात बघितलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. डासांच्या मते तुम्ही फक्त प्रश्न समजून घेत चला आणि जे उपाय उत्तरं सांगितलं त्याला खुणा करून घेत चला. ठीक आहे मित्रांनो. डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी. कोणत्या चुकीच्या गोष्टी करतात मनुष्य ते आपण बघूया. तर इथं आपण बघूया वरून, जेव्हा आपण दुसरा पॅराग्राफ बघतो, उतारा बघतो, त्याच्यामध्ये कोणतं करतो, कुठल्याही नदीचे पाणी पितो. हा एक आहे. झाडांची फळे तोडतो, पहिला उपाय म्हणजे दुरुपयोग. दुसरा कोणता करतो, कुठल्याही नदीचं, ह्या चुकीच्या गोष्टी करतो, कुठल्याही नदीचं पाणी पितो. तिसरा आहे, कितीही प्राणी मारून खातो. तिसरा. तर हे 3 म्हणजे चुकीच्या गोष्ट मनुष्य करतो. पहिलं, कुठल्याही झाडांची फळं तोडतो, नदीचं पाणी पितो आणि प्राणी मारून खातो. तर हे 3 चुकीच्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, याला तुम्ही खुणा करून घ्या आणि व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, समजलं. आता पुढे बघूया मित्रांनो. पुढे दिलेलं आहे मित्रांनो, खाली दिलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीतील अर्थ लिहा. म्हणजे इंग्लिश शब्द याच्यात दिलेले आहे, त्याचे तुम्हाला मराठीतले अर्थ लिहा. तुम्ही डिक्शनरीचाही वापर करू शकता किंवा तुम्हाला मी सांगतो तसं लिहा. फॅक्टरी म्हणजे तुम्हाला सांगतो कारखाना. ठीक आहे, फॅक्टरी म्हणजे काय होतं, कारखाना. तर तुम्ही कारखाना लिहू शकता, न आहे ते कारखाना. प्रोटीन्स म्हणजे काय, ते प्रथिने. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने लिहा. ठीक आहे. मीटिंग म्हणजे सभा. आपण म्हणतो ना, सभा घेतली आपण, मीटिंग म्हणजे सभा. ठीक आहे. प्रॉब्लेम म्हणजे जे पण समस्या आहे, आपल्या समस्या. ठीक आहे, आपल्या समस्या. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. ठीक आहे. ट्रेनिंग म्हणजे काय होते मित्रांनो, प्रशिक्षण. ठीक आहे. तर पहिलं फॅक्टरी म्हणजे कारखाना लिहा मित्रांनो. प्रोटीन म्हणजे प्रथिने लिहा. मीटिंग म्हणजे सभा लिहा. प्रॉब्लेम म्हणजे समस्या लिहा.
आणि ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. अशा पद्धतीने तुम्ही हे मराठी जी अर्थ आहे ते आरामात लिहू शकता. ठीक आहे, याचा पुढे बघूया. समजलं? लिहून घ्या. पाठातून शोधून लिहा डासांनी संवेदनशीलता दाखवणारी वाक्य. डास कशा पद्धतीने आपल्याबद्दल संवेदनशील दाखवतात ते आपल्याला लिहायचं आहे. कसे संवेदनशील असते ते लिहायचे आहे. आपण इथं बघू शकतो. तर पहिलं जे दिसते की झोपात त्यांच्या अंगात म्हणजे संवेदनशील म्हणजे आपण जागी असतो तेव्हा तो आपल्याला त्रास देत नाही, तर झोपेत. तर अशा पद्धतीने तो दुखतं का असं तो आपल्याला दिसतं. ह्या वाक्यावरून आपल्याला दिसतं की तो आपल्याबद्दल संवेदनशील. हा एक पॉईंट लिहायचा आहे 3.1चा. दुसरा पॉईंट आपण जर बघितला तर तो आणखी काय करू शकतो आपल्यासाठी संवेदनशील दिसासाठी, की तो स्वतःसाठी काय करतो, अँटीबायोटिक्स घेतो. म्हणजे अँटीबायोटिक्स घेतो. तर हे दुसरा पॉईंट तुम्ही लिहू शकता की तो स्वतः अँटीबायोटिक्स घेतो, आहे की नाही. आणि तो ॲनेस्थेशियासुद्धा घेतो. ह्या तिसरा पॉईंट तुम्ही लिहू शकता की तो ॲनेस्थेशिया घेतो, तो अँटीबायोटिक्स घेतो. असे प्रकारे तुम्ही 3 पॉईंट लिहू शकता. पहिला पॉईंट तुम्हाला दाखवला, दुसरा, तिसरा. ठीक आहे, तर हे 3 पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे डासांनी संवेदनशील हे तर याच्यावरून आपल्याला दिसते की ते आपल्याबद्दल किती काळजी घेतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो दुसरा, डासांनी माणसाच्या वाईट गोष्टीवर केलेली टीका दर्शवणारे वाक्य. म्हणजे डासांनी माणसाच्या वाईट गोष्टीवर कोणती टीका केली ते दाखवायचं आहे. की जसं आपण इथं बघू शकतो, ह्या चित्राच्या खाली बघा की कोणतं बघितलं, छे छे ते करायला आपण माणसं आहो का. तर हे वाक्य आपल्याला दिसतात की माणसं कसं डास माणसाच्या वाईट गोष्टी आहे. म्हणजे माणूस काय करतो, जेव्हाही काही शोध घेतो तर त्याचा एक पेटेंट बनवतो, आहे की नाही. पण हे जे आहे जे मच्छर आहे, जे डास आहे, ते असे बनवत नाही. तर ते असे म्हणतात त्यांचं पेटेंट काही नाही ना, छे छे ते तसं करायला आपण माणसं आहो का. तर हे दुसऱ्याचं उत्तर आहे मित्रांनो, की असं मनुष्य करतो पण डास करत नाही. तर हे त्याच्या वाईट गोष्टी दर्शवणारं वाक्य. तर तुम्ही तिसऱ्यातलं 3 पॉईंट क्वेश्चन तिसरा आहे त्यातलं दुसऱ्याचं उत्तर हे लिहू शकता. ठीक आहे, पुढे बघूया. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी डासांनी कोणते उपाय सुचवले. आपण बघितले आहे भरपूर उपाय आहे. 3 डबे दिले आहे. कोणते उपाय आहे, तर शक्यतो आपण माणसाचे पाय पकडा. हा पहिला पॉईंट लिहा. शक्यतो पाय पकडा ज्याच्यामुळे मनुष्याला त्रास होणार नाही. ठीक आहे. दुसरा, आपण अँटीबायोटिक घेतली तर. हा दुसरा पॉईंट लिहा तुम्ही त्याच्यासाठी. दुसऱ्या बॉक्समध्ये अँटीबायोटिक घ्या. त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता, आणखी खाली या तुम्ही ॲनेस्थेशिया देणारं सुई जर आपण घेतली तर. ह्या तिसरा पॉईंट किंवा पहिला 1, 2, 3 पॉईंट तुम्ही तिथे लिहा. ॲनेस्थेशिया घ्या. ठीक आहे. मग ॲनेस्थेशिया घेऊ शकतो मनुष्य जो मच्छर आहे, अँटीबायोटिक घेतली तर, आणि पाय पकडा. हे 3 पॉईंट आपल्याला त्या चौथ्या डब्यात लिहायचे आहे. ठीक आहे. तर हा त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न, नदी. नदी म्हणजे काय होते हे आपल्याला इथं लिहायचं आहे. तर नदीला मराठीत जो शब्द आहे तो आहे, इथे लिहून देतो मी तुम्हाला मित्रांनो. नदी म्हणजे ते लिहितो मी, सरिता. नदी म्हणजे सरिता. ठीक आहे. नदी म्हणजे सरिता लिहा. ठीक आहे. रात्र म्हणजे ते मी लिहितो निद्रा. रात्र म्हणजे निद्रा. सरिता निद्रा. झोप म्हणजे नाही, सॉरी ते चुकलं आहे मित्रांनो. नदी म्हणजे सरिता लिहा तुम्ही पहिल्याचं. ठीक आहे. रात्र म्हणजे आपण लिहू शकतो निशा. रात्र म्हणजे निशा होते, सॉरी चुकलं होतं माझं. रात्र म्हणजे निशा. झोप म्हणजे निद्रा होते. ठीक आहे. झोप म्हणजे निद्रा. झोप म्हणजे. संताप म्हणजे राग. संताप म्हणजे राग. ह्या 4 गोष्टी तुम्ही लिहू शकता. नदी म्हणजे सरिता, रात्र म्हणजे निशा, झोप म्हणजे निद्रा, संताप म्हणजे राग. ह्या 4 गोष्टी तुम्ही लिहा. ठीक आहे. याच्यानंतर आहे आपल्याला म्हणजे आपण शोधून घेतलेल्या कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरावा, त्यांचा अव्ययांचा प्रकार ओळखा. ठीक आहे. तर रवी वाचताना अडकतो. रवी वाचताना काय होतो, अडकतो. तो नेहमी अडकतो. इथे पहिल्याचं उत्तर आहे नेहमी अडकतो. रवी वाचताना नेहमी अडकतो. सूर्य ढगामागे लपला आहे. सूर्य ढगामागे लपला आहे. तर हे लिहायचं आहे. प्रयत्न केलं
प्रयत्न केलं तर यश नक्कीच मिळते. प्रयत्न केलं तर यश नक्कीच मिळते, हे त्याचं उत्तर आहे. चौथा, अबब केवढी मोठी इमारत. चौथा पॉईंट, अबब केवढी मोठी इमारत. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. हा पॉईंट लिहा, सावकाश व जपून चालावे. पतंग वर जात आहे. 6वं, पतंग वर जात आहे. मी काल रात्री शाळेत आलो नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती. आणि शेवटचा, शाबाश, आज तू खूप चांगले केले आहे. तर हे 8 पॉईंट तुम्ही लिहू शकता. याच्याद्वारे तुम्हाला हे रिकाम्या जागा भरून घ्यायचं आहे मित्रांनो. समजलेलं आहे रिकाम्या जागा कसं भरायचं आहे. सर्व स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या. या स्वाध्यायाची चांगली प्रॅक्टिस करा मित्रांनो, कारण की असेच आकृत्या तुम्हाला येईल आणि अशा आकृत्या तुम्हाला नीट पूर्ण करता आल्या पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर आपण स्वमत बघूया थोडंसं. पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादांच्या आधारे डासाचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा. डासाचे म्हणणे, संवाद कसा होता त्याच्यावर आधारित डासांचे म्हणणे, की डास कसे त्याबद्दल त्यांच्याबद्दल विचार करायचे आहे. त्यांनी ठरवलं की आपण ॲनेस्थेसिया घेऊ, आपण म्हणजे आपण ते हे अँटीबायोटिक घेऊ, त्याच्याबद्दल लिहा. दासू आणि दासी यांनी इतर डासांची चर्चेचा तपशील लिहून त्यांच्या निष्पन्न झालेल्या गोष्टी, जेव्हा ते तपशील देतात, रिपोर्ट अहवाल देतात, त्याच्यावर ते चर्चा केल्यानंतर त्यांच्या असं ठरवतात की माणसाला त्रास न झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर आपण ॲनेस्थेसिया घेऊ शकतो, आपण अँटीबायोटिक्स घेऊ शकतो. शक्यतो त्यांच्या कपाळाला म्हणजे त्यांच्या कानाजवळ न गुणगुण करता आपण त्यांच्या पायाला चावू शकतो. तर हे 3 उपाय तुम्ही याच्यात लिहू शकता मित्रांनो, पाठाचा आधार घेऊन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय बघितला आहे. या स्वाध्यायावर नीट चर्चा झालेली आहे. या स्वाध्याय आता तुम्ही लिहून घ्या. धन्यवाद.